नमस्कार मित्रांनो, राज्यात महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू होती। याच महापालिकेचा निकाल आता समोर आला आहे। याच मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने ठाकरेंच्या शिवसेनेचा पराभव केला, तसेच शिंदे सेनेला म्हणावी अशी मतं पडली नाहीत। यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या नगरसेवकांसोबत ताज लँड्स हॉटेलमध्ये आहेत। यामुळे पुन्हा एकदा राजकीय नाट्य बघायला मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। त्यावर एकनाथ शिंदे यांनी 18 जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेत मुंबईचा महापौर कोण होईल याबद्दल खुलासा केला आहे। मुंबईवर शिवसेनेचा महापौर व्हावा अशी एकनाथ शिंदे यांची मागणी असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। अशा स्थितीत त्यांचे काही नगरसेवक हे हॉटेलवर असल्याचं सांगण्यात येत आहे। एकनाथ शिंदे यांनी आपले नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याचं कारण सांगितलं। ते म्हणाले की काही नगरसेवक हे नवीन आहेत, त्यांना काम कसं करता येईल याबाबत सांगण्यात येत आहे। कामकाजाच्या स्वरूपाची माहिती देण्यात येत आहे। त्याचबरोबर ते म्हणाले की शिवसेनेला कोणतंही गालबोट लागू नये। तुमच्या वागण्यावर आणि बोलण्यावर लोकांचं लक्ष असतं, कोणालाही वाईट वाटू नये। लोकांना निवडून दिलेला प्रतिनिधी हा चांगलाच वाटावा अशा काही सूचना दिल्या आहेत असे ते म्हणाले आहेत। त्यानंतर महापौराबाबत विचारलं असता त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सांगितलं की मुंबई महापालिकेचा महापौर हा महायुतीचाच होणार असं ते म्हणाले। एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर आता महापौर कोण होणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।